वाढदिवसानिमित्त समीर संकपाळ यांचा अनोखा उपक्रम समाजाला दिला वेगळा संदेश। विविध स्तरावरून होत आहे कौतुक। नागोठाणे रोशन पत्की दिनांक 9 एप्रिल 2025 रोहा येथील माजी उपनगराध्यक्ष समीर रवींद्र संकपाळ यांनी 8 एप्रिल रोजी होणारा आपला वाढदिवस नको समारंभाचा थाट धरावी, केवळ समाजसेवेची वाट या उक्तीप्रमाणे प्रभाग क्रमांक 9 मधील 10वी व 12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सरकारी दाखल्याचे एप्रिल, मे व जून पर्यंत शुल्काची रक्कम देत साजरा केला। त्यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाने समाजाला वेगळा संदेश दिला असून याबद्दल विविध स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे। समीर संकपाळ यांनी काढलेल्या पत्रकात रोहा अष्टमी नगरपालिकेतील माझ्या नवीन प्रभाग क्रमांक 9 मधील ज्यांनी नुकतीच 10वी व 12वीची परीक्षा दिलेली विद्यार्थी व विद्यार्थिनी घवघवीत यश मिळो अशा शुभेच्छा देत, तसेच त्यानंतर होणाऱ्या विद्यालयीन व शालेय भावी वाटचालीत तुम्हाला एक छोटीशी मदत म्हणून 8 एप्रिल रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त मी कोणताही मोठा कार्यक्रम करणार नसून त्याचा कार्यक्रमाचा खर्च मी तुमच्या शैक्षणिक वाटचालीत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेला जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल डोमासाइल दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच EWS सर्टिफिकेट यासारखे सर्व सरकारी दाखल्यासाठी लागणारे सरकारी शुल्क मी आपणास परतावा पद्धतीने देऊ इच्छितो। जे कोणी विद्यार्थी-विद्यार्थिनीने सरकारी दाखला काढला असेल त्याने भरलेल्या शुल्काची पावती अथवा प्रमाणपत्र व्हॉट्सअप नंबर 9932775555 यावर पाठवावे। मी त्यांना त्यांचे शुल्क रोख स्वरूपात प्रदान करेन। तसेच इतर नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड व विश्वकर्मा कार्ड बाबतीत वरीलप्रमाणे मदत करीत असून सदरील सर्व सवलती व या एप्रिल, मे व जून या तिन्ही महिन्याच्या कालावधीत देणार असल्याचे शेवटी समीर संकपाळ यांनी पत्रकात म्हटले असून या संधीचा सर्व विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शेवटी संकपाळ यांनी केले। समीर संकपाळ यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाने समाजाला वेगळा संदेश दिला असून याबद्दल त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे। तसेच समीर संकपाळ हे शहरातील विविध सणांमध्ये जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी, अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी, जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सहभाग घेत असतात। त्याचप्रमाणे शहरात होणाऱ्या हिंदू नववर्ष, गुढीपाडवा, शोभायात्रा असो, शिवजयंतीच्या दिवशी रायगडावरून ज्योत आणणाऱ्या शिवभक्तांचे स्वागत असो, क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करून प्रोत्साहन देणे असो, प्रभागामधील सोसायटींना सदिच्छा भेट देऊन त्यांच्या समस्या जाणणे असो, संकपाळ हे सर्व ठिकाणी अग्रेसर असतात। मागे रोहा शहरामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात रोहेकरांच्या मूकमोर्चात ते सहभागी होते। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।